आज आहे 5 मार्च 2026 आणि शेतकरी मित्रांनो, आजचा जो वार आहे तो वार आहे मित्रांनो गुरुवार. आपण गेल्या 3 ते 4 महिन्यापासून प्रत्येक शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची अपडेट ही देण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो, आपण बघतोय प्रत्यक्ष व्यापाऱ्याची मुलाखत घेऊन, व्यापाऱ्यांचा अनुभव घेऊन हे आपण आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचविण्याचं काम केले. मित्रांनो, त्या अनुषंगाने अनेक शेतकऱ्यांचा फायदा देखील झालेला आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं तर जानेवारी महिन्यामध्ये जे कापूस बाजारात तेजी आली होती ती आजच्या घडीला आपल्याला दिसत नाहीये. मित्रांनो, याच्या मागची अनेक कारणे होते. आता जर आपण देशामध्ये बघितलं मित्र हो, तर सर्वात जास्त जर कापूस स्टॉक जर कोणाकडे असेल तर तो आहे CCI केंद्राकडे. जवळजवळ शेतकरी मित्रांनो हा 102 लाख गाठीपर्यंत कापसाचा स्टॉक हा CCI केंद्राकडे आहे. मित्रांनो, आपण मागील महिन्यामध्ये बघितलं होतं 27 फेब्रुवारी ही शेवट 27-28 फेब्रुवारीपर्यंत शेवट अंतिम तारीख होती CCIने कापूस खरेदी केंद्राची. पण शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये अचानक वाढ केली आणि ती वाढ 15 मार्च पर्यंत ही देण्यात आली. मित्रांनो, त्यामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांनी देखील मागणी करून ती 30 एप्रिलपर्यंत केल्याची मागणी केली होती. पण मित्रांनो, ती काय झाली नाही. पण ती आपल्याला 15 मार्चपर्यंत त्या संदर्भातली आपल्याला अपडेट मिळालेली आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं देशात सर्वाधिक स्टॉक हा CCI केंद्राकडेच आहे, हे आपल्या निदर्शनास आलेलं आहे. मित्रांनो, यामध्ये जर CCI केंद्राने कमी भावामध्ये कापूस विक्री जर काढला तर त्यामध्ये शेतकऱ्यांना अनेक अडचणीला सामोरं जावं लागणार आहे. मित्रांनो, असे अनेक शेतकरी आहेत की त्यांनी आणखी कापूस विक्री केलेला नाहीये. बरेच शेतकरी असे आहेत की त्यांनी कापूस विक्री केलेला आहे. शेतकरी मित्रांसाठी अशांसाठी हा व्हिडिओ नक्की आपल्या हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, आपण जर खाजगी मार्केट जर आजच्या घडीला जर बघितलं तर 7,300 ते 7,500 7,600 रुपयापर्यंत प्रति क्विंटल कापूस बाजारभावाला भाव मिळताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, या पार्श्वभूमीवर आपण राज्यामधील ज्या महत्त्वाच्या जिनिंग आहे त्या महत्त्वाच्या जिनिंगमध्ये एकंदरीत काय मिळतोय कापसाला बाजारभाव त्या संदर्भातची अपडेट आपण जाणून घेऊयात. चल मित्रांनो, बघा, उमरेडमध्ये जर आपण बघितलं तर 7,690 रुपये प्रति क्विंटल कापसाला आज बाजारभाव मिळाला. सावनेरमध्ये 7,500 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. सेलूमध्ये 7,830 रुपये प्रति क्विंटल. समुंदरपूरमध्ये 7,775 रुपये प्रति क्विंटल. वडवणीमध्ये 7,969 रुपये प्रति क्विंटल. जालन्यामध्ये 8,010 रुपये प्रति क्विंटल. देऊळगाव राजामध्ये 7,780 रुपये प्रति क्विंटल. काटोलमध्ये 7,500 रुपये. जय मार्केट मित्रांनो, काटोलचं 8,500 8,900 रुपयेपर्यंत गेलं होतं. शेतकरी मित्रांनो, तेच मार्केट आज 7,500 रुपये प्रति क्विंटलाने आपल्याला कापूस खरेदी करताना दिसत आहे. त्यानंतर मांडळमध्ये 7,550 रुपये प्रति क्विंटल. भिवापूरमध्ये 7,600 रुपये प्रति क्विंटल. सिंधी सेलूमध्ये 7,650 रुपये प्रति क्विंटल. वरोरा शेवगावमध्ये 7,650 रुपये आणि किल्ले धारूरमध्ये 7,969 रुपये प्रति क्विंटल कापसाला बाजारभाव मिळाल्याचं आपण पाहिलेलं आहे. मित्रांनो, आता आपण जर विचार केला जो CCIचा जो भाव आहे तो 8,010 रुपये प्रति क्विंटल आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पण मित्रांनो, प्रत्यक्ष व्यापारी प्रत्यक्ष जे व्यापारी आहेत तर ते कापूस खरेदी करताना आपल्याला 7,300 7,500 7,600 रुपयेपर्यंत प्रति क्विंटलने खरेदी करताना दिसत आहे. मित्रांनो, जे काही शेतकरी कापूस घालायचे राहिले असेल त्यांनी आता कापूस विक्री जरी केला तरी काही आपल्याला वावगं ठरणार नाही किंवा अडचण ठरणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची